नमस्कार. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा एका ताईंनी कमेंट केली होती की ताई 28 छातीचा ब्लाऊज दाखवा. तर त्याबद्दल मी आज 28 छातीचा कटोरी कट ब्लाऊजचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि लक्षपूर्वक पहा. कारण मी व्हिडिओ हा कटिंगचा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये टाकत असते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तो 2 पार्टमध्ये टाकत असते. तर पहिल्या पार्टमध्ये मी बॅक पार्टचं कटिंग दाखवत असते आणि दुसऱ्या पार्ट 2 मध्ये कटोरी कटचं म्हणजे पुढच्या साईडचं पुढच्या भागाचं कटिंग मी दाखवत असते. तर तुम्ही दोन्ही पार्ट पाहणं गरजेचं आहे. एक पार्ट पाहून तुम्हाला कटिंग करता येणार नाही. तो पहिला पार्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा दुसरासुद्धा पार्ट महत्त्वाचा आहे. दुसरा तो खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये आपण पप क्रिएट करत असतो कटोरीचा, बरोबर. तर तो पार्ट तुम्हाला पाहणं म्हणजे गरजेचंच आहे. दुसरा पार्ट तुम्ही अवश्य पहा. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या कटिंगला. तर आपल्याला मापे समजून घ्यायचे आहेत. तर पहा, माप म्हणजे छाती आहे 28 इंच आणि फुलवस्ट आहे 29 इंच, उंची आहे 12 इंचाची, कमर घेर आहे 24 इंच आणि शोल्डर आहे 13.5 इंच, बाही लांबी आहे 4 इंच म्हणजे हात छोटे आहेत आणि दंड घेर आहे 9.5 इंचाचा, पुढचा गळा आहे 5.5 इंच आणि मागचा गळा आहे 9 इंचाचा म्हणजे मागचा गळा डीप आहे आणि मुंडा घेर आहे 13.5 इंच म्हणजे आर्म होल राऊंड, हा वाला आर्म होल राऊंड आहे 13.5 इंचाचा. ओके, चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या कटिंगला. ओके, चला तर मग आता आपण पहिलं उंचीचं माप टाकून घेऊया. हे पहा, उंची आपली किती आहे 12 इंचाची आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 13 इंचावरती एक मार्क करणार आहोत. तसंच आपण या बाजूने सुद्धा आपल्या सोयीसाठी सरळ रेषा येण्यासाठी आपण इकडनं सुद्धा 13 इंचावरती एक मार्जिन मार्क करून घेणार आहोत. आता आपण अशी सरळ रेषा ओढून घेणार आहोत. हे आपण उंचीची सरळ रेषा ओढून घेतली. ओके, आता आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत. शोल्डर किती आहे आपलं 13.5 इंच, बरोबर. आणि आपला गळा पाठीमागचा आहे 9 इंचाचा. तर आपला गळा डीप आहे त्याच्यामुळे आपल्याला शोल्डरच्या अर्धामधून 1.25 इंच वजा करून घ्यायचे म्हणजे शोल्डर कमी करून घ्यायचे, कारण आपला गळा आहे डीप 9 इंचाचा, बरोबर. तर आता मी गळ्याचं मार्किंग करून घेते. 9 इंचाचा गळा अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिनवरती इथं म्हणजे 9.5 इंचाचं. हे पहा, हे आपली गळ्याची रेषा. आता शोल्डरचं माप टाकून घेऊया. शोल्डर आपलं किती आहे 13.5 इंच, 13.5च्या अर्ध 6.25 इंच. हे पहा 6.25 इंच. आता याच्यामधून आपल्याला 2.25 इंच वजा करून घ्यायचं आहे. हे पहा किती 2.25 इंच. एवढं 2.25 इंच, बरोबर दिसतंय. हे पहा 2.25 इंच. आता आपण हे 2.25 इंच वजा केले त्याच्यानंतर मग आपलं शोल्डर किती राहिलं तयार 5 इंचाचं, बरोबर. आता आपल्याला ह्या बाजूने सुद्धा आपण 5 इंचाचं मार्क करून घेऊया म्हणजे आपली ही रेषा मुंडा रेषा एकदम सरळ रेषेमध्ये आपल्याला ओढता येईल, बरोबर. हे पहा, आणि गळ्याचं माप टाकायचे मी बाजूने टाकत असते. आपण जी शोल्डरचं मार्क तिथून इकडे 3 इंचावरती मी. हे पहा, आता हे आपण कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे. कमर आहे आपली 24 इंच, तर कमरेचा चौथा भाग 6 इंच. हे पहा, आणि त्याच्यामध्ये मी 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढे 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन हे फिटिंगसाठी ठेवलेलं आहे मी. आणि
हे पहा इथे सुद्धा छातीची लाईन आपण जी घेतलेली मी आहे ना, छातीचा चौथा भाग, छाती आहे 28 इंच, तर त्याचा चौथा भाग 7 इंच, हे 7 इंचावरती एक मार्किंग आणि त्याच्या पुढे 1.25 इंचाचं शिलाई मार्जिन, म्हणजे इथे एक मार्क करून घेतले मी, म्हणजे ही आपली झाली छातीची रेषा. बरोबर. आता ही सरळ रेषा मी ओढून घेतलेली आहे, जिथे आपण फिटिंगचं मार्जिन ठेवलेलं आहे 1.25 इंच, हे आपण फिटिंगचं मार्जिन ठेवलेलं आहे. बरोबर. आता बा परत एकदा सांगते मी, शोल्डर किती घेतले आपण 5 इंच आणि गळा रुंदी घेतली आपण 2 इंचाची आणि शोल्डर पट्टी आपली 3 इंचाची ठेवली मी. आता इथे आपल्याला अर्धा इंच किंवा 3 सूत आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, आपण जेव्हा इथे बाही जोडणार आहोत तेव्हा. मग आता आपली शोल्डर पट्टी तयार कितीची होणार आहे 2.5 इंचाची, कारण ह्या बाजूने सुद्धा आपलं 1 सूत म्हणा 2 सूत आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. हे पहा 2.5ला 1 पॉईंट कमी असं आपलं शोल्डर पट्टी तयार होईल. ओके. आता पहा आपल्याला या रेषेच्या मुंडा रेषा आहे त्याच्या इकडे अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आणि अशी एक तिरकस रेषा ओढून घ्यायची, जिथं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. बरोबर. आलं लक्षात? ओके. आता मी हे उरलेलं पेपर कट करून घेणार आहे. त्याआधी आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊया. त्यासाठी पहा या रेषेचा आपल्याला मध्य करायचा आहे, 5.5चा मध्य म्हणजे सेंटर काढायचं आहे. 5.5चा सेंटर येतो 2.25 इंच. तुम्हाला जर सेंटर काढायला जमत नसेल तर सोपी पद्धत काय, तर हा टेप असा आपला 5.5 इंचावरती फोल्ड करायचा. बरोबर. असा फोल्ड केला की बरोबर आपला सेंटर येतो. बरोबर. आता मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर मी पेपर माझ्या साईडला असा मी फिरवून घेते, कारण मला शेप द्यायला सोपं जावं म्हणून. बरोबर. हे पहा आता इथपर्यंत आपल्याला हा सरळच ठेवायचा आहे आणि नंतर असा हलका, हा आपला पाठीमागच्या भागाचा शेप आहे. हे पहा तर आपलं हे अंतर किती आलं पहा 1 इंच, कारण हा छोट्या मापाचं ब्लाऊज आहे आपलं, त्याच्यामुळे आपलं हे अंतर किती आलं 1 इंच. बरोबर. हा शेप आपल्याला असं या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपल्या पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा शेप, हा मुंडा राऊंड. ओके. हे पहा आता मी कट करून घेते. हे आता आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर गळ्याचा शेप आपल्याला गोल आकारच द्यायचा आहे. आता हा छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे मी अगदी बाहेरून शेप देत नाही आहे गळ्याचा. पहा हे पहा इतर वेळेस मी मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यानंतर असा शेप देऊन घेत असते. पहा हा असा बाहेरून. तर आता हे छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे मी हा शेप मी आतल्या म्हणजे जसा आहे तसाच आतल्या बाजूनं देणार आहे, कारण छोट्या मापाचं ब्लाऊज आहे हे जास्त पसरट होतो गळा पाठीमागून. म्हणजे या बाहेरचा जर शेप घेतला तर खूप मोठा असा पसरट गळा होईल. हे पहा आता मी हा शेप कट करणार आहे, कोणता हावाला. तर त्याआधी मी तुम्हाला मुंडा चेक करून दाखवते. आपण मुंड्याचं कटिंग केलेलं आहे त्याच्यात. आता मुंडा घेर आपला किती आहे हे पहा 13.5. तर आपलं हे बॉडी मेजरमेंट आहे, म्हणजे अंगावरचं माप घेतलेलं आहे. मुंडा आहे 13.5 इंचाचा. तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे, असं 14 इंचाचा घ्यायचा आहे. तर 14च्या अर्ध म्हणजे आपण आता
हा जो मुंडा चेक करणार आहोत ना, तर 14च्या अर्ध 7 इंच यायला पाहिजे. आता वरच्या बाजूने आपण हे पहा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन सोडून मुंडा मोजणार आहोत. हे पहा हे अर्धा इंच आपल्याला इथून सोडून द्यायचे आणि आपण शिलाईमध्ये जेवढं आपण काम करतो दाबतो, जेवढं शिलाईमध्ये आपण दाबतो तिथपासून आपल्याला मुंडा द्यायचा आहे. तर आपल्याला हे 7 इंच आलं पाहिजे. हे पहा आपलं एकदम बरोबर 7 इंच आलेलं आहे मुंडा. म्हणजे आपलं हे मुंडा घेर म्हणजे आर्म होलचं माप म्हणजे मुंडा उंची आपण एकदम करेक्ट टाकलेली आहे आणि एकदम करेक्ट आपला असा हा मुंडा मोजून आलेला आहे. तर आपल्याला हे जे इथं आपण फिटिंगचं मार्किंग केलं होतं म्हणजे छातीचा चौथा भाग 7 इंच, तिथं आपल्याला एक नॉच लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला फिटिंग करायला सोपं जातं, एकदम सरळ येते फिटिंगची रेषा. हे पहा असा एक नॉच लावून घेतला. आता मी हा गळ्याचा राऊंड कट करून घेणार आहे. हे पहा लक्षात आलं तुम्हाला, हा गळ्याचा शेप आतल्या बाजूने मी देऊन घेतलेला आहे. पहा एकदम असा गोलाकार. आणि मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर आपल्याला हा शेप असा बाहेरच्या बाजूने दिला तरी चाललं असतं. पण छोट्या मापाचं ब्लाऊज आहे 28 छातीचं, त्यामुळे मी गळ्याचा शेप थोडा अरुंदच घेतलेला आहे. पेपर माझा राऊंड होते. हे पहा तर आता आपलं हे झाले पाठीमागच्या भागाचं कटिंग. हां अजून एक काम उरलं. आता आपल्याला टक्स घेऊन तुम्हाला दाखवते मी टक्सचं मार्किंग कसं करायचं. हे पहा या पद्धतीने असं पेपर आपला मध्यावरती फोल्ड करायचा आहे असा. ओके. आता आपल्याला टक्स किती घेतला आहे आपण 1 इंचाचा, तर 1/4 अर्धा इंच. हे पहा असं इथे एक मार्क केलं मी. हो का अर्धा इंच. ते इथे सुद्धा मी एक नॉच लावून घेणार आहे. म्हणजे आपल्याला टक्स टाकायला सुद्धा मोजायची गरज नाही. अर्धा इंचाचं अंतर. हे पहा असा छोटासा नॉच लावून घेतला आहे मी. तर कुठे नॉच लावला हे पहा इथे एक आणि इथे एक, आणि हा आहे सेंटर टक्सचा. तर टक्सची उंची मी 4 इंचाची घेणार आहे. हे पहा कारण ब्लाऊजची उंची सुद्धा 12 इंच आहे, म्हणजे छोटी आहे उंची, कमी उंची आहे ब्लाऊजची. हे पहा टक्सचं उंची मी 4 इंचाची घेणार आहे. आणि हे पहा हे तुम्हाला मी मार्क करून दाखवते. अर्धा इंच सॉरी इकडे हे घ्या. हे पहा हा झाला आपला पाठीमागचा टक्स. आता आपल्याला ह्या बाजूला अर्धा इंच वरती तिरकस कट करून घ्यायचं. तर ते का करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण परत एकदा सांगते. बघा आता कुठपर्यंत आपला जो इथपर्यंत हे टक्सचं लास्टचं रेषा आहे ना, तिथून आपल्याला अर्धा इंच वरती असा तिरकं कट करून घ्यायचं. हे पहा आता का कट करून घेतलं तुम्हाला सांगते मी. हे पहा आता ही मी तुम्हाला सरळ रेषा ओढून दाखवते. हे पहा आता ह्या रेषेवरती आपण आपला हा पेपर आहे. तर आता आपण हा टक्स असा तुम्हाला मी घेऊन दाखवते. हे पहा मी आता हे असं सरळ ठेवलेलं आहे आणि हा टक्स आपण असा घेतल्यानंतर हे पहा आपलं हे टक्स घेतल्यानंतर हे आपलं अंतर सरळ होऊन गेलं. म्हणून पाठीमागच्या भागाकडे मी कमरेच्या बाजूला या बाजूला अर्धा इंच वरती कट करून घेतलेलं आहे. तर पहा तुमच्या लक्षात आलं असेल मी शोल्डर किती टाकले किंवा शोल्डरच्या अर्धामधून किती कमी केलं, का कमी केलं.
आपला गळा डीप असल्यामुळे मी शोल्डरच्या अर्धामधून 1.25 इंच वजा करून शोल्डरचं माप टाकून घेतलं आणि गळा रुंदी 2 इंचाची दिलेली मी. ओके, आलं लक्षात. आणि मुंडा उंची ही 5.5 इंचावरती ही सरळ रेषा ओढून घेतलेली, बरोबर. आणि गळा डीप असल्यामुळे छातीचं मापसुद्धा मी छातीचा चौथा भाग एवढं टाकलं, म्हणजे 7 इंच, 28चा चौथा भाग आणि 1.25 इंचाची शिलाई मारल्या. म्हणजे हे एवढं आपलं अंतर हे फिटिंगमध्ये जाणार आहे. ओके, तुम्हाला नक्की समजलंच असेल हा बॅक पार्टचं कटिंग. तर आता मी इथे शोल्डरचं माप टाकून घेते, म्हणजे आपल्याला जेणेकरून पुढच्या वेळेस दुसऱ्या एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला माहिती पडावं की आपण याचं शोल्डर वगैरे किती टाकलं होतं. डायरेक्टली आपल्याला कट करता येतो त्यांचा ब्लाऊज. शोल्डर टाकलं होतं मी पाठीमागचं 5 इंचाचं, बरोबर. आणि गळा रुंदी टाकली होती 2 इंच या बाजूने, बरोबर. हे एवढं लिहून ठेवायचं आपल्याला. आणि मुंडा घेर किती आहे आपला? मुंडा घेर तयार 13.5 इंच, बरोबर. मी 13.5 इंच याप्रमाणे लिहिते, म्हणजे 13च्या पुढे 13.5 म्हणता किंवा 4 म्हणता. हे पहा, तुम्हाला दाखवते मी. 13.5 म्हणजे मी एवढं घेते, हे पहा, हे 13 आणि त्याच्या पुढे हे किती रेषा आहेत? 1 2 3 4, ह्या 4 रेषा, किंवा ही पकडली तर 5 रेषा, म्हणजे 13.5 इंच एवढं. तर मी या पद्धतीने लिहिते, हे पहा, असं 13.5, बरोबर. ओके, तर आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. ओके, फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे आता, तर ते मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये टाकणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही पार्ट 1 जेवढा बघता तेवढाच पार्ट 2 सुद्धा बघा, कारण ते गरजेचंच आहे पार्ट 2 पाहणं. तिथे पार्ट 2 मध्ये आपण पुढच्या भागाचं कटिंग करतो आणि तिथे आपला पप क्रिएट होतं कटोरी ब्लाऊजचं, बरोबर आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि या ताईंनी रिक्वेस्ट केली होती की ताई 28 छातीचा ब्लाऊज मला दाखवा कटोरी कटचा. तर मुंडा किती घ्यायचा, छातीचं माप किती, बॅक पार्टचं कटिंग आपलं झालेलं आहे. आणि आता आपण फ्रंट साईडचं कटिंग दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.